नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण राजस्थान स्पेशल गट्ट्याची भाजी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. आता आपण एका भांड्यात बेसन पीठ, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, चवीपुरते मीठ व त्यात थोडी कस्तुरी मेथी हातावर चोळून टाकून घेऊ. आता आपण यात 2 चम्मच दही टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून याचे पीठ मळून घेऊ. आता यात आपण पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ. पीठ चांगल्या प्रकारे मळले जावे व पीठ हाताला चिटकू नये म्हणून यात आपण थोडे तेल टाकून घेऊ. आता आपले पीठ छान प्रकारे मळले गेले आहे. तर आपण याचे गट्टे बनवून घेऊ. अशा प्रकारे हातावर चोळून याचा गोल असा रोल बनवून घेऊ. आता आपले सर्व गट्टे बनवून तयार आहेत. आता येथे मी गॅसवर कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे. आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यात आपण गट्टे सोडू. आता आपले पाणी उकळायला लागले आहे. आता आपण त्यात गट्टे सोडून घेऊ. आता आपण हे गट्टे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 20 मिनिटांनंतर आपले गट्टे छान प्रकारे शिजून तयार आहेत. गट्ट्यांवर अशा प्रकारे बबल्स आले की समजावे की आपले गट्टे छान प्रकारे शिजले आहेत. आता येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, दोन कांद्यांची पेस्ट. आता आपल्या कांद्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत आपण कांद्याची पेस्ट तेलात तळून घेऊ.
आता आपण त्यात 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आपल्या कांद्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण त्यात 1 टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. आता यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण तळून घेऊ. आता याला छान प्रकारे तेल सुटले आहे. आपण यात मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण याला छान प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यात 1 टेबलस्पून धने पावडर टाकून घेऊ. आता या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता याला छान प्रकारे तेल सुटले आहे. आपण यात गट्टे शिजवताना वापरलेले पाणी टाकून घेऊ. आता आपण यात चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण शिजवून घेतलेले गट्टे गार झाले आहेत. आपण त्यांना कापून घेऊ. आता आपली भाजी छान प्रकारे उकळायला लागली आहे. आपण त्यात शिजवून घेतलेले गट्टे टाकून घेऊ. आता आपण त्यात कसुरी मेथी हातावर चोळून टाकून घेऊ. आता आपण यात 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊ. एक टीस्पून आमचूर पावडर टाकून घेऊ. आता आपले गट्टे चांगल्या प्रकारे शिजले आहे. आपण यात कोथिंबीर टाकून घेऊ. जर राजस्थान स्पेशल गट्ट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की कर. पुन्हा भेटूया आपण अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.